कांद्यापासून बांधणीच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नोका व्हिडिओ पहा. सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले. जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती घेऊन आली आहे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता, ज्याच्या अनुसार आता आपल्याला 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 300ची तेजी ही येताना दिसणार. सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता ही 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दरात येणार आहे 300ची तेजी. पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्या विचारायला लागलाय की 15 जून नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जून नंतर कांदा दरात 100% येणार आहे 300ची तेजी. जर 300ची तेजी 15 जून नंतर आली तर मग याचा परिणाम 15 जून नंतर कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होईल? कांद्याचा दर या तेजीमध्ये 15 जून नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचेल? ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायचा की मग तेजीची वाट बघत थांबायचं? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे कांदा उत्पादकांसाठी सध्याची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता 15 जून नंतर कांद्याच्या दरात येणार आहे 300ची तेजी. पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेऊयात की 15 जून नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जून नंतर कांद्याच्या दरात येणार आहे 300ची तेजी. जर ही 300ची तेजी आली तर 15 जून नंतर या तेजीत कांद्याचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचेल? ही तेजी आल्यानंतर या तेजीत आपण कांदा विकायचा की तेजीची वाट बघत थांबायचं? चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आता करून घेऊयात. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची दर पातळी किती आहे बरं? तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा जो दर आहे तो मागच्या 2-4 दिवसात सुधारला. कांद्याची दर पातळी सुधारून आता 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल पासून या ठिकाणी आपल्याला 1300-1400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसले. जो A1 क्वालिटीचा कांदा आहे कुठे कुठे तर तो 2000ला गवसणी घालताना दिसला. पण सामान्यतः बघितलं तर जो ॲव्हरेज कांदा आहे त्याची दर पातळी सुधारून सध्या ओव्हरऑल दर पातळी 900 ते 1400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे. आता मुख्य प्रश्न हा इथं निर्माण होतो की इथून पुढे 15 जून नंतर ज्या घडामोडी घडणार आहेत त्या कोणत्या आहेत व त्याच्यामुळं कांद्याच्या दरात 300ची तेजी कशामुळे येणार आहे? तर लक्षात घ्या 15 जून नंतर सर्वात महत्त्वाची जी घडामोड घडणार आहे ती घडामोड अशा पद्धतीने की लक्षात घ्या मित्रांनो, भविष्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अल निनोमुळं खरीप आणि रब्बी कांदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे आणि याच्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचा दर प्रचंड तेजी दाखवणार आहे. याला अनुसार या ठिकाणी जे कास्तकार बांधव आहेत त्यांनी काय केले, मग कांद्याचा जो स्टॉक आहे तो करायला स्टार्ट केले. आता बऱ्याच कास्तकार बांधवांनी कांद्याच्या चाळी ज्या आहेत त्या फुल करायला सुरू केले. त्यांना माहिती आहे की भविष्यात कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात प्रचंड वाढणार. तुम्ही बघितला असेल याचा परिणाम आता दिसायला सुरू झाला. पण लक्षात घ्या मित्रांनो, 15 जून नंतर हा परिणाम जास्त तीव्रतेने दिसणार आहे कारण कांद्याची आवक ही 15 जून नंतर प्रचंड घटणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की एकीकडे आवक प्रचंड प्रमाणात घटणार आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांदा उत्पादनातील घट यामुळे सुद्धा आवक घटणार आहे आणि ते सध्या दिसायला लागले. ठळकपणे 15 जून नंतर दिसेल. पण दुसरीकडे हीच अडचण ओळखून व्यापारी आणि मोदी सरकार यांनी कांदा खरेदी सुरू केली. ही जी कांदा खरेदी तर याच्यामध्ये गती जी आहे ती 15 जून नंतर येणार आहे आणि याच्यामुळं आपल्याला एकीकडे व्यापारी आणि सरकार जे आहे यांच्याकडून कांदा खरेदी वाढताना दिसणार आहे, म्हणून मागणी प्रचंड वाढणार आहे. परंतु त्याचबरोबर मागच्या वर्षीपेक्षा कांदा उत्पादन कमी होणं
आणि शेतकरी कांदा स्टॉक करून ठेवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत असल्यामुळं पुरवठा प्रचंड घटणार आहे. यामुळे मागणी व पुरवठ्यात एक मोठा गॅप आपल्याला 15 जून नंतर दिसणार आहे आणि हा गॅप कमीत कमी 300ची तेजी कांद्याच्या दराला प्राप्त करून देणार आहे. याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो 15 जून नंतर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी 300ने सुधारताना दिसणार आहे आणि कांद्याची दर पातळी 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान तर 100% दिसणार आहे. पण अनुकूल परिस्थितीत कांदा दर जर 1500 क्रॉस झाले तर आश्चर्यसुद्धा वाटायला नको. आता प्रश्न शिल्लक राहतो की विक्रीचं कसं करायचं? तर लक्षात घ्या, विक्रीमध्ये आपण घाई करायची नाही. या तेजीत फक्त लो ग्रेडचा कांदा विक्रीस काढा. बाकी कांदा जर साठवून ठेवला तर तुम्हाला महिना दीड महिन्यात कांद्याचा भाव दुप्पट व तिथून 1-1.5 महिन्यामध्ये तिप्पट ते चौपट भाव हा दिसू शकतो. भविष्य कांद्याचं उज्ज्वल आहे हा विचार करून कांदा विक्रीचा निर्णय घ्या. जेवढा होईल तेवढा कांदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठी स्टॉक करून ठेवा, हीच आपणास कळकळीची विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.